नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञान अर्णव अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असणारा एक घटक शिकणार आहोत। तर आज आपण 1905 बनारसचं अधिवेशन शिकणार आहोत। ठीक आहे, तर 1905 बनारसचं अधिवेशनामध्येच आहे। तर हे अधिवेशन बनारसला भरलं होतं। बनारस वाराणसी सुद्धा म्हणतात, हे उत्तर प्रदेशमध्ये येतं। ओके, मॅपमध्ये तुम्ही ही ठिकाणं शोधा, त्यामुळे तुमची प्रॅक्टिस होत जाईल। तर आता परीक्षेला नेमकं यामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात हे पहिलं पाहिलं पाहिजे आपण। कसं बघा, आजपर्यंतच्या हिस्ट्री या घटकावर परीक्षेमध्ये प्रश्न विचारले गेले, कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहेत हे जर आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये उघडून पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येतं की आपल्याला अधिवेशन कुठे भरलेले आहे ते विचारलं जातं। एक पहिला घटक, अधिवेशनाचं साल विचारलं जातं। दुसरा घटक, अधिवेशनाचे अध्यक्ष कोण आहेत। तिसरा घटक, आणि अलीकडे आपण म्हणतो पेपरचं स्वरूप अवघड झालंय, परीक्षा टफ झालीये, तर हे म्हणजे तारखा, सणावळ्या विचारल्या जातात आणि त्यातली त्यात म्हणजे प्रतिनिधींची संख्या विचारली जाते। डायरेक्टली प्रतिनिधींची नावे विचारली जातात। ओके, तर घाबरून जाण्याचं कारण नाहीये, कारण आपण हे अगदी सोप्या पद्धतीने इथे शिकून घेणार आहोत आणि यातून तुमचे 2-3 मार्क कव्हर होऊ शकतात। प्रत्येक परीक्षेला अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले गेलेले आहेत। तुम्ही त्यासाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर एकदा उघडून पाहिले पाहिजे। ओके, तर बघा, 1905चं बनारसचं अधिवेशन का महत्त्वाचं ठरतं। पहिलं, आपल्याला हे अधिवेशन का भरलंय हे माहित पाहिजे। ओके, म्हणजे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना आपल्याला ही गोष्ट माहित पाहिजे की कुठल्याही गोष्टीचं आपल्याला अगदी थोडक्यात उत्तर देता आलं पाहिजे। आर यू गेटिंग माय पॉइंट? इथपर्यंत मुद्दा लक्षात आल्यानंतर आपल्याला हा प्रश्न विचारलाय आपण आपल्या स्वतःच्या मनाला किंवा आपल्या फ्रेंडने विचारलाय असं समजा थोडक्यात। तर हे अधिवेशन का भरलं होतं। ठीक आहे, तर 1905ला बंगालची फाळणी झाली होती। 1905ला बंगालची फाळणी झाली होती। 1905ला बंगालची फाळणी झाली होती आणि ही फाळणी मान्य नव्हती कोणाला? राष्ट्रसभेतल्या कुठल्याही लोकांना, इव्हन संपूर्ण हिंदुस्थानातील लोकांना, भारतीयांना ही फाळणी मान्य नव्हती। त्याच्यामुळे बंगालची फाळणी रद्द व्हावी म्हणून गोपाळकृष्ण गोखले आणि लाला लजपत राय हे दोघे जण लंडनला गेले होते। काय करायला? रिक्वेस्ट करायला की बुवा फाळणी रद्द करा। पण प्रत्यक्षात ही फाळणी रद्द झालेली नाहीये। ह्या दोन व्यक्तींनी आणि संपूर्ण राष्ट्रसभेने यांच्या वतीने अशी तिथे मागणी केली होती लंडनमध्ये की बंगालची फाळणी आम्हाला मान्य नाही, ती तुम्ही रद्द करा। पण प्रत्यक्षात असं झालंय की ती फाळणी, त्यांची मागणी त्यांनी पूर्णपणे फेटाळलेली आहे। ओके, लक्षात येते, मागणी फेटाळलेली आहे। हे दोघं जसे लंडनला गेले तसे परत रिटर्न आलेले आहेत आणि रिटर्न आल्यानंतर संपूर्ण हिंदुस्थानामध्ये वातावरण तापलेलं आहे, राजकीय वातावरण तापलेलं आहे आणि ह्यामध्ये विचार विनिमय करण्यासाठी बनारसचं 1905चं अधिवेशन भरवावं असं ठरलं आणि ते अधिवेशन बनारसला भरलेले। आधीच तुम्हाला सांगितलेलं की उत्तर प्रदेशमध्ये बनारस हे ठिकाण आहे। बनारसला वाराणसी असं सुद्धा म्हणतात आणि बनारसच्या या अधिवेशनाचे अध्यक्ष कोणाला करायचं, तर अध्यक्ष गोपाळकृष्ण गोखले यांना करायचं असं ठरलं। ओके, इथपर्यंत मुद्दा लक्षात आल्यानंतर आपल्याला थोडं इतिहासात डोकवून पाहायला पाहिजे की गोपाळकृष्ण गोखले यांचं वय खूप लहान होतं, एज खूप लहान होतं यांचं। ठीक आहे, तरी सुद्धा फिरोजशाह मेहता यांचा वरद हस्ताने आपल्याला माहित आहे की फिरोजशाह मेहता यांना मुंबईचा सिंह म्हणतात। ओके, हे पुढे येणार आहे। ज्या वेळेला फिरोजशाह मेहता हे समाजसुधारक किंवा महत्वाची व्यक्तीमध्ये आपण बघत जाणार आहोत, त्यावेळेला फिरोजशाह मेहता हे आपल्याला अगदी स्वतंत्रपणे शिकायचं आहे। पण फिरोजशाह मेहता यांना मुंबईचा सिंह म्हणतात। तर फिरोजशाह मेहता यांचा वरदहस्त होता आणि त्यामुळे गोपाळकृष्ण गोखले यांना खूप लहान वयामध्ये अध्यक्षपद दिलं गेलं, त्यांनी ते स्वीकारलं। ओके, तर आता गोपाळकृष्ण गोखले यांनी कर्जनची कामगिरी आणि कर्जनचं अपयश, गव्हर्नर होता त्यावेळेला, कर्जन हा गव्हर्नर होता, कर्जनचं सरकार होतं आणि कर्जनने
कर्जनने काय केलं होतं, बंगालच्या फाळणीचा निर्णय केला होता. प्रत्यक्षात कर्जनने फाळणी घडवून आणली होती. त्याच्यामुळे कर्जनवर खूप मोठ्या प्रमाणात टीका होत होती. गोपाळकृष्ण गोखले हे जरी मावळवादी असले, नेमस्त असले, तरी त्यांनी कर्जनवर टीका केली होती. त्यांच्या अपयशाची चिकित्सा केली होती. आणि या गोष्टीवरून, कुठल्या 2 पॉईंटवरून, एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि ती लक्षात घेणं गरजेचं ठरतं, की कुठल्या पॉईंटवरून जहाल आणि मवाळ यांचं 1905च्या बनारसच्या अधिवेशनामध्ये एकमत होतं. असा प्रश्न तुम्हाला विचारला गेला तर त्याचं क्लिअर कट उत्तर असायला पाहिजे, की कर्जनने काय कामगिरी केली आणि कर्जनचं अपयश कुठे आहे. या 2 मुद्द्यावर गोपाळकृष्ण गोखले, अध्यक्ष गोपाळकृष्ण गोखले यांनी आपली मतं मांडली आणि या मतावर राष्ट्रसभेतली जहाल आणि मवाळ ह्या दोघांचं एकमत होतं. ओके, एकमत होतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. ठीक आहे, पुढे मग आता पुढे थोडंसं आपण मागे जाऊयात. तर गोपाळकृष्ण गोखले या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. या अधिवेशनामध्ये संपूर्ण भारतातून 757 प्रतिनिधी होते. असा प्रश्न परीक्षेला अनेकदा विचारला गेलेला आहे, हे तुम्ही पाहणं गरजेचं आहे. ओके, ठीक आहे. तर सगळ्यात जास्त प्रतिनिधी बंगालमधून होते. त्याच्या खालोखाल प्रतिनिधींची संख्या होती महाराष्ट्रामध्ये. हे 2 घटक लक्षात ठेवायचेच आहेत. त्याच्यानंतर नागपूर भागातून डॉक्टर मुंजे, डॉक्टर लिमये, माधवराव पाध्ये आणि बापूजी आने हे 4 व्यक्तींची नावं तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. का ते बघा, कारण परीक्षेचा अलीकडे आपलं समज कसं झालाय, की परीक्षा टफ होत चालली. तसं नाहीये. आहे तो घटक जो पुस्तकामध्ये दिलेला असतं तेच आपल्याला विचारलं जातं, परंतु त्यांच्या विचारण्याचं स्वरूप बदललेलं आहे. कसं ते बघा, हे 4ही लोक त्यांचे नावं द्यायचे बरं का. म्हणजे डॉक्टर मुंजे द्यायचे, डॉक्टर लिमये द्यायचे, माधवराव पाध्ये द्यायचे, बापूजी आने द्यायचे आणि याच्यामध्येच एखादं दुसरं घुसवायचं. आणि ठीक आहे, आणि असं विचारायचं की 1905च्या बनारसच्या अधिवेशनामध्ये यापैकी कोणत्या व्यक्ती होत्या. आणि मग ते तुम्हाला माहिती आहे की पुढचं वरीलपैकी कुठलं सत्य आहे, असत्य आहे. याने माणसाचं डोकं म्हणजे विद्यार्थ्यांचं डोकं इतकं गोंधळून जातं ना, माहीत असलं तरी आपण चुकीचं करून येतो. त्यामुळे हे असे नावं जे दिलेले आहेत ना, ते तुमचं पाठ पाहिजे. आपण रिव्हिजनसाठी पुन्हा एकदा घेऊ, की नागपूरमधून 4 व्यक्ती होत्या. 2 डॉक्टर होते, एक मुंजे डॉक्टर, दुसरं डॉक्टर लिमये, तिसरं माधवराव पाध्ये आणि 4 नंबर होतं बापूजी आने. ओके, इथपर्यंत मुद्दा लक्षात आल्यानंतर आपलं आता याच्यामध्ये राहतंय काय, आपण थोडं पुढे गेलो होतो. आपण कर्जनची कामगिरी म्हणजे गोपाळकृष्ण गोखले हे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी कशा पद्धतीने भाषणे केली, तर कर्जनची कामगिरी आणि कर्जनचं अपयश या संदर्भात त्यांनी जे भाषण केलं ते भाषण खूप गाजलं, खूप फेमस झालं. आणि या भाषणावर, त्यांच्या या मतावर जहाल आणि मवाळ ह्या 2 गटांचं एकमत होतं. हे विशेष आहे आणि हे परीक्षेला विचारलं जातं बरं का. मी याच्यावर फोकस का करते पुन्हा पुन्हा, की हे विशेष आहे. कारण जहाल आणि मवाळ या 2 गटामध्ये एकमत होत नव्हती. सुरतच्या 1907च्या अधिवेशनामध्ये तर असं झालेलं आहे की मवाळ आणि जहाल गटाची हकालपट्टीच करून टाकली. त्यामुळे ह्या 1905च्या अधिवेशनामध्ये जहाल आणि मवाळ या 2 गटाचं एकमत कोणत्या मुद्द्यावर होतं, तर ते मुद्दा आपल्याला माहीत असायला पाहिजे, की कर्जनची कामगिरी आणि त्यांच्या अपयशाची चिकित्सा केलेली, त्याच्यावर एकमत होतं. ओके, तर आता मतभेद कुठे होते, म्हणजे भांडणं होती. ब्रिटिश युवराज होता. ब्रिटिश युवराज हा भारतामध्ये येणार होता आणि त्याचं स्वागत करायचं. तर राष्ट्रसभेतल्या मवाळ गटाचं काय मत होतं, की ब्रिटिश युवराज भारतामध्ये येणार आहे आणि त्याचं आपण जंगी स्वागत करायचं, खूप स्वागत करायचं. पण जहाल गटाला हे काही मान्य नव्हतं. जहाल गट म्हणले ते आपल्यावर दडपशाही करतात, ते आपले बंगालची फाळणी करून टाकली, आपली काय मतं ती ऐकून घेतात, त्याच्यामुळे त्यांचं इतकं स्वागत करायचं. टिळक म्हणतात की त्यांचं आपण जर स्वागत केलं तर ते एक प्रकारची गुलामगिरी ठरेल. ओके, लक्षात येते. मग याच्यावरून ह्या दोघांमध्ये परत भांडण लागलं, की जहाल आणि मवाळ गटामध्ये भांडण कशावरून लागलं, की ब्रिटिश युवराज जो आहे त्याच्या स्वागताच्या प्रश्नावरून त्यांच्यामध्ये भांडण सुरू झालं, मतभेद निर्माण झाले. ठीक आहे, तर जहाल आणि मवाळ गटाचे अजून एका कारणावरून मतभेद होते, ते म्हणजे कसे बघा. तर जहाल गटाचं मत काय आहे की संपूर्ण देशभरामध्ये निशस्त्र प्रतिकार चळवळ सुरू करा. ओके, या ओळीकडे लक्ष द्या, की संपूर्ण देशभरामध्ये निशस्त्र प्रतिकार चळवळ सुरू करा असं जहाल गट म्हणतोय. पण मवाळ गट काय म्हणतोय, नाही त्याची गरज नाही, फक्त बंगालपुरतं सुरू करा, तुम्ही फक्त बंगालपुरतं सुरू करा. आणि याच्यामध्ये पण फिरोज शाह मेहतांचा त्यावेळेच्या राजकारणामध्ये खूप दबदबा होता बरं का, हे लक्षात घेतलं पाहिजे. का तर
फिरोजशाह मेहता यांचं जसं मत असेल ना तसंच मुंबई चालायची. जर त्यांचं एखाद्या गोष्टीवर नकारार्थी मत असेल ना तर तिथेच निर्णय थांबायचा. इतिहासाच्या पुस्तकामध्ये असं लिहून ठेवलेलं आहे की टिळकांना सुद्धा फिरोजशाह मेहता यांच्या पुढे जाता आलं नाही. जोपर्यंत फिरोजशाह मेहता जिवंत होते, म्हणजे नोव्हेंबर 1915ला फिरोजशाह मेहता गेलेले आहेत आणि फिरोजशाह मेहता गेल्यानंतर 1915च्या अधिवेशनामध्ये जहालगट आणि टिळक यांचा प्रवेश आहे. त्या 1915च्या अधिवेशनाचे अध्यक्ष आहेत सत्येंद्र प्रसाद सिन्हा. ते आपण पुढे शिकणार आहोत, त्याचा इथे इश्यू नाहीये. पण फिरोजशाह मेहता यांचा त्यावेळेच्या राजकारणामध्ये खूप दबदबा होता आणि त्यावेळेस फिरोजशाह मेहता म्हणतात की फक्त बंगालपुरतं निशस्त्र प्रतिकाराची चळवळ तुम्ही लावा, संपूर्ण भारतभर त्याची काही आवश्यकता नाहीये. संपूर्ण भारतभर त्याची आवश्यकता नाहीये. याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे. या पॉइंटशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. इथे मी असा तुटका मुटका मॅप काढलेला आहे, समजेल तुम्हाला. भारताचा मॅप प्रत्येक व्यक्तीला समजतो, कारण आपण हिंदुस्थानी आहोत, भारतीय आहोत. ओके, तर या मॅपमध्ये बघा, तर इथे गंगा नदी, बनारस हे शहर गंगा नदीवर वसलेलं आहे आणि गंगा नदीची लांबी आहे, भारतातली सगळ्यात मोठी नदी कोणती असा प्रश्न विचारला तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे की गंगा नदी ही भारतातली सगळ्यात मोठी नदी आहे आणि या गंगा नदीची लांबी आहे 2525 अशी या गंगा नदीची लांबी आहे. अनेकदा परीक्षेला प्रश्न विचारला गेलेला आहे. उत्तराखंडमध्ये या गंगा नदीचा उगम होतो आणि गंगा नदीचा हा सुपीक प्रदेश खूप महत्त्वाचा आहे. ते इतिहासमध्ये आहे, तुम्हाला भूगोलमध्ये आहे, पॉलिटिकल सायन्समध्ये आहे. त्याच्याबद्दल आता बोलायचं काही कारण नाहीये, पण या गोष्टी अशा रिलेटेड करून तुम्ही अभ्यास करायला शिका, त्याने तुमचा अभ्यास खरंच सोपा होईल. आपण एकदा जाता जाता रिव्हिजन करू थोडीशी. ओके, ठीक आहे. तर आपल्याला प्रश्न कसा विचारला जाणार आहे, तर 1905चं बनारसचं अधिवेशन कुठे भरलं होतं? उत्तर आहे, म्हणजे त्या नावातच आहे की बनारस. वाराणसी सुद्धा देऊ शकतात बरं का फसवण्यासाठी, तर ते बनारसी आणि वाराणसी हे एकाच नाव आहे समांतर. तर 1905चं अधिवेशन बनारसला भरलं होतं. अधिवेशनामध्ये किती प्रतिनिधी होत्या? 757. सगळ्यात जास्त प्रतिनिधी कुठून आले होते? बंगालमधून. त्याच्या खालोखाल कुठून आले होते? महाराष्ट्रामधून. अधिवेशनाचे अध्यक्ष माहिती आहे, खूपदा झालंय, पाठ झालंय, गोपाळकृष्ण गोखले आहेत. त्याच्यानंतर बंगालची फाळणी रद्द व्हावी म्हणून कोण 2 व्यक्ती लंडनला जाऊन आले, तर एक आले गोखले गेले आणि लाला लजपत राय, हे 2 जण जाऊन लंडनला जाऊन आले. पण त्याला यश आलं का? नाही. फाळणी रद्द करायची नाही हे त्यांनी सांगितलं आणि ते जसे गेले तसे परत आले. त्याच्यानंतर नागपूरमधून 4 व्यक्ती होत्या. 2 डॉक्टर आहेत, एक डॉक्टर मुंजे आहेत, डॉक्टर लिमये आहेत. त्याच्यानंतर माधवराव पाध्ये आहेत आणि बापूजी आणे आहेत. त्याच्यानंतर कुठल्या गोष्टीवरून एकमत होतं? 1905च्या बनारसच्या अधिवेशनामध्ये जहाल आणि मवाळ या राष्ट्रसभेतल्या किंवा स्वातंत्र्य चळवळीतल्या 2 गटामध्ये कुठल्या गोष्टीवरून एकमत होतं असा प्रश्न विचारला गेला तर त्याचं काय असणार आहे उत्तर? की कर्जनची कामगिरी आणि याचं अपयश काय आहे याच्यावरून. आणि मतभेद म्हणजे भांडणं कुठल्या गोष्टीवरून होते? तर ब्रिटिशचा युवराज येणार आहे आणि त्याचं स्वागत करण्याचं काही कारण नाहीये, नको त्याचं स्वागत नाही करायचं असं टिळक आणि जहाल गट म्हणत नाही, पण मवाळ गट म्हणते नाही स्वागत करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर निशस्त्र प्रतिकाराची चळवळ, मावळा म्हणतात निशस्त्र प्रतिकाराची चळवळ फक्त बंगालपुरती ठीक आहे, पण टिळक आणि जहालगट म्हणतात नाही बंगालपुरती ठीक आहे, कशी संपूर्ण देशभर ही चळवळ यायला पाहिजे, याच्यावरून भांडणं होते. ओके, ठीक आहे. तर मला वाटतं तुम्हाला अभ्यासाच्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. एकदा हा व्हिडिओ पहा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघा. आपण इथे थांबूया. ठीक आहे. ओके, थँक्यू.